जय गजानन भाविकांनो, मी विवान विठ्ठल ठाकरे. मी तुमचं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन भाविकांनो, श्री गुरु गजानन सेवा महाराजांचे दिव्य अनुभव या भागात आज आपण पाहणार आहोत. श्री राम मनोहर साठे ठाणे या माऊलीचा अनुभव. अनुभवाचं शब्दांकन आहे श्री रवींद्र जोशी काका. अनुभवाचे बोल आहेत. महाराजांनी भक्तांसाठी गाडी अर्धा तास स्टेशनवर थांबवली. जय गजानन. मी श्रीराम मनोहर साठे, राहणार ठाणे. जुलै 1997 ची गोष्ट आहे. मी माझ्या वयस्कर आईला वय वर्ष 75 घेऊन पुण्याहून ठाण्याला येत होतो. आई नागपूरला थोरल्या भावाकडेच असते. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या नातसुनेकडे पुण्यास आली असता ती नात सुनेच्या स्कूटरवरून जून 1997 मध्ये पडल्यामुळे कानातील द्रव्य विचलित झाल्याने डॉक्टरांनी मोटारीने नेण्यास मनाई केली. त्यामुळे डेक्कन एक्सप्रेसने आम्ही पुणे ते ठाणे प्रवास करीत होतो. दुपारी 3ला गाडी पुणे सोडते व सायंकाळी 6:40 ठाण्यास येते. 27 जुलै तो मंगळवारचा दिवस होता. रोज पोथीचा एक अध्याय वाचण्याचा माझा संकल्प आहे. त्या दिवशी तो 19वा समाधीचा अध्याय 349 ओवी असलेला मोठा अध्याय वाचण्याचा दिवस होता. नेहमीप्रमाणे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला नमस्कार करून अध्याय वाचनास बसलो. त्यावेळी गाडी कल्याण स्टेशनात आलेली होती. गाडी स्टेशनवर साधारण 5 मिनिटं थांबते आणि पुढच्या 15 ते 20 मिनिटात ठाणे स्टेशनवर येते. अचानक लक्षात आले की अरे, हा तर सर्वात आधी ओव्यांचा अध्याय आहे. त्यामुळे मनपूर्वक व शांतपणे वाचायची सवय असल्याने 20 मिनिटात अध्याय पूर्ण होणार नाही. तेव्हा मनातल्या मनात मी महाराजांना गारानं मांडलं. म्हटलं, महाराज, माझा अध्याय पूर्तीसाठी फक्त अर्धा तास गाडी लेट केली तर खूपच बहार येऊन जाईल. आणि काय आश्चर्य, गाडी कल्याण स्टेशनवरून हल्लीच नाही. सिग्नल हिरवा झाला. गाडी ट्रॅकवर होती. मागून लांब पल्ल्याच्या गाड्या अडल्या होत्या. इंजनात बिघाड किंवा चालक आजारी वगैरे असल्याची ही घोषणा झाली नव्हती. आजूबाजूचे सर्व लोक अस्वस्थ झाले होते. हे काय चाललं आहे, अशा प्रकारची चर्चा सर्वजण करीत होते. या सर्व कोलाहलात मन एकाग्र करून मी अध्याय वाचत होतो. शेवटी माझा अध्याय वाचून झाला आणि जवळजवळ अर्धा तास कल्याणला थांबलेली गाडी अखेर सुटली. मी तरी याला महाराजांचीच कृपा मानतो आणि भक्तांनी मनापासून केलेल्या त्या प्रार्थनेला महाराज नक्कीच उत्तर देतात या माझ्या विश्वासाला त्या दिवशी आणखीच बळकटी मिळाली व विश्वास आणखीनच दृढ झाला. महाराजांची विशेष कृपा. महाराजांनीच दिलेल्या सद्बुद्धी प्रसादाकारणे 98 श्री रामनवमीपासून आता उभ्यानेच पोथी वाचणे सुरू केले. ज्याप्रमाणे नवा मठ स्थापन होत असताना रेतीच्या गाडीवर महाराजांच्या शेजारी महार बसला नाही, मारुती रामस्वरूप झाला, परिरामासन्निध नाही बसला. अध्याय 13वा या ओवीप्रमाणे आणि त्याचप्रमाणे सर्व तस्विरीमध्ये महाराज बसलेले असताना त्यांच्या समोर बसूनच पोथी वाचणे आता मला संयुक्तिक वाटत नाही. ह्या व अशा अनेक वेळा मारलेल्या सेवकांच्या हाकेला श्री माऊली गेल्या 12 ते 13 वर्षात धावून आलेले आहेत व आजही येतात. ह्या सर्व लीलांचा हा विनम्र सेवक. जय गजानन. धन्यवाद.